यानंतर एक्सप्रेसच्या वाहतुकीवरती जो काही परिणाम झालाय त्यापैकी एक मोठी बातमी ती म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस ही अंबरनाथला अडकली आहे। त्यामुळे कोल्हापूर ते मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तब्बल 1.5 तासापासून रेल्वे रुळावरतीच उभी आहे। कारण महालक्ष्मी एक्सप्रेसला सुद्धा या वाहतूक विस्कळीत झालेल्याचा फटका बसलाय। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत आहे आणि त्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस ही अंबरनाथमध्येच अडकून पडली आहे। 1.5 तास झालाय आणि 1.5 तासापासून कोल्हापूरपासून निघालेली मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस ही अंबरनाथ इथे अडकून पडली आहे, महालक्ष्मी एक्सप्रेस। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आहेत आपल्यासोबत। गणेश, किती वाजता मुंबईमध्ये पोहोचणं ही एक्सप्रेस अपेक्षित होतं, मात्र सध्याची परिस्थिती काय आहे? श्वेता, आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये जो काही मुसळधार पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे लोकल सेवा मध्य रेल्वेची विस्कळीत झालीच होती। एक 20 मिनिटापूर्वी ही लोकल सुरू झालेली आहे, मात्र त्यामध्ये देखील 1 ते 1.5 तास लोकल ट्रेन उशिराने आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील यांचा परिणाम झालेला आहे। अंबरनाथ स्थानकाजवळ गेल्या 1.5 तासापासून जी कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्सप्रेस आहे ती साइडिंगला उभी करण्यात आलेली आहे, कारण मुंबईच्या भांडूप रेल्वे स्थानकावर रुळावर पाणी आलं होतं आणि त्याच्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनानं ह्या एक्सप्रेस ज्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत। मात्र लोकलचा याच्यामुळे खोळंबा झालेला आहे, लोकल सेवा उशिराने धावते आहे आणि याचा सगळा फटका जो आहे तो प्रवाशांना, चाकरमान्यांना सहन करावा लागतोय। आपल्याला माहिती आहे की आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आणि कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही मुंबईला मोठी आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची गर्दी आहे आणि ही एक्सप्रेस जवळजवळ 1.5 तास उशिराने पोहोचत असल्यानं साहजिकच त्याच्या मागे ज्या असलेल्या लोकल आहेत त्या काढण्यामध्ये अडचण निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळे ही एक्सप्रेस लवकर या स्थानकातून पुढे काढावी मुंबईच्या दिशेने, जेणेकरून लोकल सेवा सुरू होईल, अशा प्रकारची मागणी प्रवाशांची आहे। श्वेता, बरोबर। गणेश, धन्यवाद या माहितीसाठी। आपण अपडेट घेत राहू। महालक्ष्मी एक्सप्रेस जी कोल्हापूरवरनं निघाली मात्र मुंबईमध्ये पोहोचत असताना अंबरनाथ रेल्वे स्टेशन जवळ साधारण गेल्या 1.5 तासापासून ती अडकून पडली आहे, कारण मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत आहे।